असं म्हणतात की साधारण 4.5 अब्ज वर्षापूर्वी एक खगोलीय घटना घडली आणि मंगळ ग्रहाची निर्मिती झाली. ही घटना सौरमालेच्या उगमाशी जोडलेली आहे. पृथ्वीच्या जवळपासच्या क्षेत्रात तयार झालेला मंगळ हा मुख्यतः सिलिकेट्स आणि वेगवेगळ्या धातूंनी समृद्ध अशा भागातून बनला आहे. मंगळावर जुने ज्वालामुखी, खड्डे आणि एकेकाळी वाहणाऱ्या नद्यांचे संकेत सापडतात. सध्या तरी तिथं कोणत्याही प्रकारचं जीवन असल्याचं सापडलेलं नाहीये, पण पाण्याचे पुरावे सापडल्यामुळं पुढं होणारं संशोधन मात्र खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी मंगळ, भौम, कुज, अंगारक, रक्तग्रह अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. इंग्रजीमध्ये मला मार्स म्हणतात. पृथ्वीपासून तसा जवळचा ग्रह असल्यामुळं भरपूर परिणामकारक आहे. मी शक्तीचा कारक ग्रह आहे. फिजिकल ॲबिलिटी, कार्यशक्ती, इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर ही मंगळावर ठरत असते. त्यामुळंच धडाडी, आत्मविश्वास ह्या गोष्टीसुद्धा मंगळावर अवलंबून असतात. मला जबरदस्त डॉमिनेटिंग ग्रह म्हटलेलं आहे. मी प्रचंड इम्पेशंट आहे. मला राग अजिबात आवरत नाही. चर्चा करणं, विचार करणं हे माझ्या कारकत्वातच बसत नाही. त्यामुळंच एक घाव की दोन तुकडे असा माझा स्वभाव असतो. थोडक्यात मी म्हणेन तसंच झालं पाहिजे असा आग्रह असतो माझा. माझं बळ म्हणजेच माझी कृती. मी विचार करण्यापेक्षा कृती करण्यावर विश्वास ठेवतो. करके दिखाएंगे हीच माझी ओळख आहे. ग्रहांमध्ये मी सेनापती आहे. मंगळ ग्रह ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जायुक्त ग्रह मानला जातो. मी सत्वाचा कारक आहे. मी पृथ्वी तत्वाचा कारक आहे. वाईट गोष्टींना प्रोत्साहन न देणारा, गैर न वागणारा असा ग्रह आहे. न्यायासाठी धडपडणारा ग्रह आहे. माझ्यामध्ये लढवय्या वृत्ती आहे. माझ्या हातात शस्त्र आहे. त्यामुळंच डिफेन्स, आर्मी तसंच मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी पोषक ठरतो. मी इंजिनियर, खेळाडू, अग्निशमन दल, टेक्निकल आणि मेकॅनिकल क्षेत्र यामध्ये देखील यश देतो. माझ्यामध्ये नेतृत्व गुण असल्यामुळं स्वतंत्र व्यवसायासाठी मी प्रेरणा देतो. मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. कुठंही जाऊन धाडसानं उडी घेण्याची तयारी माझ्यात असते. माझ्यामध्ये महत्त्वाकांक्षा जबरदस्त असते. त्यामुळंच नेहमीच उच्च पदाला पोचण्याची ओढ असते. पण त्यासाठी मी गैरमार्ग वापरत नाही. फसवणे, लुबाडणे यासारख्या गोष्टी माझ्या तत्वातच बसत नाहीत. माझ्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती साहसी, आक्रमक आणि लढाऊ वृत्तीची असते. मी संघर्षांमध्ये निडरपणे लढणारा योद्धा आहे. काही पौराणिक कथांमध्ये माझा उल्लेख भूमिपुत्र असा केलेला आहे. पृथ्वी तत्व तर आहेच, पण भूमिकारक ग्रह असल्यामुळे शेतीवाडी, जमीन जुमला, स्थावर मालमत्ता या गोष्टी मंगळावर अवलंबून असतात. मला भ्रातृकारक ग्रह असंही म्हणतात. त्यामुळं भावंडांचं सुख हे देखील माझ्यावर अवलंबून असतं. माझ्या स्वरूपाचा जर विचार करायचा झाला तर मी पुरुष ग्रह आहे. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, लालसर गोरा रंग, लालसर डोळे, कपाळ थोडेसं उंच असतं. चेहऱ्यावर थोडासा उग्रपणाही असतो. मी पित्त आणि उष्ण प्रकृतीचा कारक ग्रह आहे. उष्णतेचे आजार जे अचानक होतात, तीव्र स्वरूपाचे असतात, ते मंगळाच्या कारकत्वात येतात. तसंच BP, रक्तासंबंधीचे आजार, शस्त्रक्रिया हे देखील मंगळाच्या कारकत्वात येतात. शरीरावर माझा अंमल मुख्यत्वे करून डोके, रक्त तसंच उत्सर्जन क्रियेवर असतो. माझ्यामध्ये खूप ऊर्जा आहे आणि मी पत्रिकेत शुभस्थितीत असेन तर मी अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण करतो.
अतिशय उत्तम आरोग्य देतो. परंतु मी अशुभ स्थितीत असेन तर अनावर होणारा राग, हट्टीपणा, तसंच उच्च रक्तदाब, अपघात, रक्तस्राव, शस्त्रक्रिया यासारख्या स्थिती निर्माण होतात. तुमच्यापैकी अनेक जण मला मंगळाची पत्रिका, मांगलिक योग अशा हेडलाईनखाली ओळखत असतील. पण काळजी करू नका, माझ्या नावातच मंगळ आहे. मी कोणाचं अमंगल का करेन? आजकालच्या काळामध्ये खरं तर प्रभावशाली व्यक्तिमत्वाचीच गरज असते आणि तसं नसेल तर आपला टिकाव लागणार नाही. पत्रिकेतील माझ्या शुभाशुभ स्थितीवरून माझ्या ताकदीचा अंदाज येईलच. परंतु माझं बळ वाढवायचं असेल तर गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा यांचं पठण तुम्ही करू शकता. याचबरोबर तुम्ही माझं रत्न, पोवळं हेही धारण करू शकता. मंगळवार हा माझा वार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मध्य प्रदेशातील उज्जैन शहराजवळील मंगलनाथ मंदिर हे मंगळ ग्रहाला समर्पित एकमेव मंदिर आहे जे कर्कवृत्तावर स्थित आहे. हे मंदिर उज्जैन शहराच्या बाहेर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि याला मंगळ ग्रहाचं जन्मस्थान असं मानलं जातं. हे मंदिर कर्कवृत्तावर वसलेलं असल्यामुळं प्राचीन काळात येथे खगोलशास्त्राचे अभ्यास केंद्र होतं. या ठिकाणाहून आकाशातील ग्रहांचे स्पष्ट निरीक्षण करता येते. या मंदिरात मंगळदोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते. भात पूजा ही इथं केली जाणारी एक खास पूजा आहे, ज्यामध्ये भात आणि दही अर्पण करून मंगळ ग्रहाची शांती केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माझ्या स्वतःच्या 2 राशी आहेत, एक मेष आणि दुसरी वृश्चिक. मेष राशीमध्ये माझे गुणधर्म हे उग्र स्वरूपात दिसून येतात, कारण मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. परंतु वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी असल्यामुळं वृश्चिक राशीमध्ये मात्र माझ्यामधली डिप्लोमसी तुम्हाला दिसून येईल. माझी उच्च रास ही मकर आहे. शनी हा माझा शत्रू जरी असला तरीही त्याच्या मकर राशीमध्ये माझ्या सर्व गुणधर्मांना अतिशय उत्तम डिसिप्लिन मिळतो, कारण आम्ही दोघेही न्यायासाठी लढणारे ग्रह आहोत. माझी नीच रास ही कर्क रास आहे. भावनिकतेशी माझा दूरचा काही संबंध नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि म्हणूनच कर्क राशीमध्ये माझ्या गुणांना तितकासा वाव मिळत नाही. जाता जाता एवढंच सांगेन, मिट्टी भी लाल सिंदूर भी लाल, मंगल का जोर चले जैसे काल, शत्रु हो जिसका वो हर ले प्राण, शक्ति है उसका असली प्रमाण. धन्यवाद. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.